घटना जी घडलेली आहे त्याच्या खुनाची, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री त्या दिवशी 1:30 वाजता बाळासाहेब कोल्हे यांची स्पेशल हे जे आहे सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. रात्री 1:30 वाजता त्या दिवशी सही केली. आणि काल मी माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा म्हणजे माननीय न्यायालयाचे आभार मानेल. आणि गुजर साहेब म्हणून DYSP आहेत CIDचे, त्यांच्याकडं ते खाली तपास करतायत. 15 दिवसाचा PCR याच्यामध्ये काल मिळालाय. ही अतिशय समाधानाची बाब आहे, कारण या लोकांना लवकरात लवकर MCR होण्याची घाई जी झाली होती ती घाई या ठिकाणी आता होणार नाही. त्याच्याऐवजी 15 दिवस PCR या लोकांना मिळालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी CIDच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचा संधी मिळेल. काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे PS पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता. कारण मी फोन केला होता की SIT गठीत अजून झालेली नाही. तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की CM साहेबांची कालच सही झाली. IG लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेरड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय. बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही, मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे. हे कोणालाच घटना पटलेली नाही. आणि याच्यामुळं मला वाटतं काल सर्वपक्षीय काहीतरी बैठक सुद्धा बीडला झालेली आहे आणि त्याच्यामध्येही काही निर्णय झालेत. माझ्या कानापर्यंत अजून आलेले नाहीत, परंतु ते आले त्या बाबतीतही म्हणजे बीड जिल्हा एकवटेल असं एकंदरीत चित्र आहे. अण्णा, विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये निवेदन केलं. अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं थोडस, कारण की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात, मोर्चाचं आव्हान करतात. तुमची काय एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भूमिका आहे? जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगतो? CM साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण? आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल. एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय. आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही. 10 लाख रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः CM साहेब म्हणले. एका दिवसामध्ये इथला SP हलवलाय. ज्या SPनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून, आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात. आणि मला वाटतं CM साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी 11 वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन SP साहेब जे आहेत ते जॉईन झाले. आणि मी माझं स्वतःच स्टेटमेंट होतं की डायरेक्ट IPS SP या जिल्ह्याला असला पाहिजे. आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे. कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदकोर का वशेकोर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेली आहे. आणि मला असं वाटतं नवीन SPनी सुद्धा म्हणजे आता SIT तर आज मला वाटतं जाहीर होईल. माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत. तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे. त्यांच्या PSने फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली. आणि हे जे SP आलेले
एसपी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं. रात्री 11 वाजता ते एसपी आले. पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली, कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो 30 मागच्या 21 जून पर्यंत. त्यांनी तिथे काम केलेलं आहे. समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहेत, आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती. यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करे सो कायदा हे सगळं बंद केलं होतं. आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे. मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे, हे मी नम्रपणे सांगतो. मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आज 16वा दिवस आहे. मात्र जे 3 आरोपी आहेत ते अद्याप अटक नाही, आणि जी खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे 2 प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवलं जातं. नेमकं या संदर्भात तुमची काय मागणी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने हे बघा, पोलीस, सीआयडी, आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठीमागे आहेत. पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील, आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे, माझी स्वतःची. परंतु अविश्वास दाखवता येणार नाही. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालच्या छोटे आका, हे मला वाटतं आत गेलेत, आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहेत. बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे, आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजे. हे जे वागलेले आहेत, 200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गाय छाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, पीएनची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती, ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी, आणि पोलीस 100% अटक करतील. यासाठी आज गठीत होईल. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे बिन भाड्याच्या खोलीमध्ये. तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला, आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू आहे मागच्या संदर्भातून. अमोल मिटकर यांनी तर ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे. तुम्हाला व्यक्तिशः काय? माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं, किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे, ते मला वाटतं त्यावेळेस नगर विकास मंत्री होते फक्त, किंवा MSSRDCचे त्या कालावधीत. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही ते माहित नाही, पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ऍग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. पण काय होईल असं वाटतं तुम्हाला? कारण सत्ताधारी आमदार अण्णा तुम्ही आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोपी अटक होत नाही म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. 28 तारखेला बीड मध्ये मोठा मोर्चा निघणार आहे.
काय लोकांना तुमचं आव्हान असणार आहे? लोकांना विश्वास नाही मोठा ठेवण्याचं- मोर्चा म्हणजे सर्व पक्षीय मोर्चा म्हणलेला आहे त्यांनी. हो, हो. कदाचित मला बी हजर व्हावं लागणार आहे. मलाही रात्री त्यांनी सांगितलं की तुम्ही मोर्चाला उपस्थित राहा. सगळे आमदार राहतील. बीड जिल्ह्यातले नाही प्रशासनावर विश्वास वगैरे म्हणून नाही. आज जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये कोणीही राज्याच्या मुख्यमंत्री किंवा प्रशासनाच्या विरोधात असे काही स्टेटमेंट झालेले नाहीत अशी माझी माहिती आहे. ही म्हणजे क्रुएल पद्धतीने जी हत्या झालेली आहे, समाजमन पूर्णपणे नाराज आहे. एकट्या बीड जिल्ह्यातच नाही, आता सभागृहामध्ये मी जे बोललो त्याच्यामुळं माझे दोन्ही मोबाईल जेवढे आहेत, माझ्याकडे काही पर्सनल नंबर नाही, त्याचे सगळे मेसेज बॉक्स फिक्स सगळं हाऊसफुल होत आहे आणि कुठले मला तर ओळखत बी नाही. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण राज्यातल्या लोकांना ही घटना आवडलेली नाही. आणि कालची जी बैठक मानताय तुम्ही तर ते सर्व पक्षीय बैठक होती. त्याच्यात भाजपचे बी लोक होते, राष्ट्रवादीचे होते, पवार साहेबांच्या गटाचे होते, उभाटा गटाचे लोक होते, शिंदे साहेबांच्या गटाचे लोक होते. ही बैठक सर्व पक्षीय बैठक होती आणि मोर्चा जो निघणार आहे तो मला वाटतं सर्व पक्षीय निघणार आहे. अण्णा आता पालक हे सगळ्यांचे मुंबई तक आहे, लोकशाही आहे, ह्या सगळ्यांच्या मॅक्स आहे, या सगळ्यांच्या याच्यावरती माझं मत आहे की तुमचं कोणतं ते पोर्टल का काय म्हणतात ते PDF तुम्ही टाका, हे लोक जाहीर करा, मग ते लोक त्याच्यावर व्यक्त होतील की परळी तालुक्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यात सगळीकडे जमिनी कसं काय घेतल्या आणि शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा भरण्याची हिंमत केली. तुमची जमीन आहे, मी विमा भरतोय, तुम्हाला माहितच नाही. आणि नंतर हे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं, मग हे धाराशिवकडे वळले, मग आता परभणीकडे वळले. जालना जिल्ह्यातल्या काल काही शेतकऱ्यांचा फोन आलेत मला, जालना जिल्ह्यातही हे 20-25 हजार हेक्टरकडे सरकतंय आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय सखोल चौकशी करू. उद्याच्याला हे बघा, परळी तालुक्यातले 22 CSC सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात. 22 CSC सेंटर परळी तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातले 10,000 हेक्टरवर भरतात आणि 22 एक रामनगर तांडा म्हणून एकच CSC सेंटर आहे, त्यांनी 40,000 हेक्टरचा विमा भरलाय परभणी जिल्ह्यामध्ये. आणि हे लावलंय काय? आणि जालना जिल्ह्यामध्ये मी आता काल फोन आला माझ्याकडे, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ते देतो तुम्हाला. आता हे कुणा कशा आज त्यांना मी बोलवलंय, मी लग्नाला जाणार आहे ना खात्यांच्या आता. आता यात कुणाला पाठीशी घातलं जाते कारण हे नेमकं कशा पद्धतीने चालतंय आणि ह्याला वरद हस्त कुणाचा आहे, पाठबळ कुणाचा आहे? कोणाचे
मी म्हणलं ना, संजय सिंगानी यांनी, राज कुंद्रा नाही, मलाच माहित नव्हतं ते. माझं बी कधी कधी असं होतंय. त्यामुळे ते संजय सिंगानी या नाव येतं गजनी पिक्चर मधलं आमिर खान. ते झालेलं आहे. मी 2023 ते 2024 पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही. आता कृषी मंत्री मला वाटतं कोकाटे साहेब झालेत ना सिन्नरचे, आणि पहिले जे होते ते मला आठवत नाही. शक्यतो तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन टाका तुम्ही, माझं काय म्हणणं नाही. सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही, कारण 35ची नोटीस मी दिली नव्हती. हे कुणाच्या आशीर्वादाने चालतंय. उद्या समजा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा नागपूर शहरातला आहे. नागपूरच्या साहेबांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे पैसे मिळाले, थोडं तिरकं नाही ना, 8,000 कोटी रुपये समजा राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर एका वर्षाला शेतकऱ्यांना देत असेल, आणि त्यातले 2-2 हजार कोटी 3,000 कोटी रुपये हे जर असे CSC सेंटर वाले आणि परळी तालुक्यातले माननीय जे साहेब 1,42,000 निवडून आलेले आहेत त्यांचे लोक असतील, तर मला वाटतं हे आता फार झालं. आणि हे तुमच्या पोर्टलवर याद्या टाका, एवढी माझी विनंती. तुम्हाला ती PDF देतो, मला त्यातलं लय कळत नाही, पण ते देऊन टाकतो तुम्हाला. अण्णा, तुम्ही दरवेळेस छोटा आका मोठा आका कुठल्याही आकाचं नाव घेत नाही, घाबरतात. मी सांगितलं ना अगोदरच, मी घाबरत कुणालाच नाही म्हणून. घाबरायचं नाही, फक्त आता लिंक जी जोडायला चाललेली आहे, येऊ दे आता 1-2 दिवसात 3 दिवसात येणार. मी सांगितलं ना, आका 100% 302 मध्ये सुद्धा आहे बर का. आकांच्या आदेशाशिवाय होत नाही. आणि 9 तारखेला घटना घडली आणि 8 तारखेला आका तिथं एका इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय मला वाटतं, त्यांनी कुठून तरी विकत आणलंय. 72 का काय बिअर बार आहेत त्या केज मध्ये. त्या सगळ्यांचा खोटा उपटायसाठी त्यांनी ते आणलं, अग्रीमेंट केलंय. त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची. आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या न मोजता हे आता काहीतरी चाललंय बा, रिसॉर्ट का काहीतरी. आता जाता जाता जरा बघा, त्याच्यानंतर ते काय म्हणतात आपला मांजरसोबा फाट्यावर बीडला जाताना तुम्ही काही मस्साजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय, कोणाच्या जागेवर चाललंय, तिथले शेतकरी टाव फोडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले. नाही म्हणजे हे आमची जमीन. आणि ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही, त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे. बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात महसूलचे. तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं, आणि शेतकऱ्याच्या जमिनीचे दुसऱ्यांच ते काय मुरमो करायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं. अरे वागणं कुठनं झालंय बाबा, हे काय